नमस्कार मित्रांनो. प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती आहेत, पैकी एकाची रास वृषभ रास असेल आणि दुसऱ्याची कर्क रास असेल, तर त्यांचं जे प्रेम आहे, त्यांची जी रिलेशनशिप आहे, ही कशा प्रकारे फुलत जाईल? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या दोन्ही राशींकरता महत्त्वाच्या आहेत? दोन्ही राशींचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, त्यांचे विचार कशा प्रकारचे असतात, जीवनाकडे बघण्याची दृष्टी, त्यांच्या अपेक्षा आणि एकंदरीत त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण वृषभ राशीबद्दल विचार करू. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि स्थिर स्वरूप अशा प्रकारची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं राहणीमान आणि त्यांची वाणी. त्यांचं राहणीमान असते ते अतिशय व्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप, आटोपशीर असतं. खरं पाहिलं तर शुक्राची रास असल्याकारणामुळे थोडंसं आधुनिक राहणीमानाकडे कल असतो. असं असलं तरीही आधुनिक राहणीमान भडक अजिबात नसतं. म्हणजे त्यांची जी फॅशन असते ही कधीही तुम्हाला भडक दिसणार नाही, सोबर असते. म्हणजे डोळ्यांना अतिशय रिझवणारी असते, नजरेत भरण्यासारखी असते आणि त्याच्या जोडीला असते त्यांचा संवाद, त्यांचं बोलणं. त्यांचं बोलणं हे अतिशय उत्तम असतं, सुंदर असतं आणि बोलण्याची जी लकब असते ती अतिशय नजरेत भरण्यासारखी असते किंवा छाप टाकणारी असते. कोणताही विषय, कोणतीही गोष्ट कितीही क्लिष्ट किंवा गंभीर असली तरीसुद्धा ती अगदी सहज ओघवत्या वाणीमध्ये सांगणं, याची जी लकब आहे ती वृषभ राशी सारखी इतर कुठल्याही राशीमध्ये दिसत येत नाही. आणि आपला जो विषय आहे तो सहजपणे मांडणं, हसत हसत बोलणं, हा प्रकार वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. त्यामुळेच यांचं एकंदरीत जे व्यक्तिमत्व असतं ते खूपच चांगलं असतं, हवं असं वाटणारं असतं आणि समाजामध्ये त्यांची जी इमेज असते किंवा प्रतिमा असते ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. डोळे बोलके असतात. बऱ्याचशा त्यांच्या डोळ्यांमधून बऱ्याचशा गोष्टी या सांगितल्या जातात. एकंदरीतच सांगायचं झालं तर कुठल्याही गोष्टीवरती नीट विचार करून आपलं मत मांडणं हे वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येतं. याचप्रमाणे अधिभौतिक सुखाची यांना आवड असते. पैशाची किंमत यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असते. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कसे कमवायचे आणि कशी गुंतवणूक करायची, याचं ज्ञान यांना जन्मतःच असतं. त्याच्यामुळे करिअरच्या बाबतीत जरी सांगायचं झालं तरी ते व्यवस्थितपणे सेटल होताना दिसतात. खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये सांगायचं झालं तर थोडीशी आवड असते खाण्यापिण्याच्या बाबतीत. त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्ती या सामान्यतः थोड्याशा मजबूत प्रकृतीच्या दिसून येतील. त्याकडे खरं तर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे फॅशनचं मगाशी सांगितल्याप्रमाणे फॅशन ही ट्रेंडिंग फॅशन त्यांना खूप आवडते आणि यांना फॅशनचा सेन्स जो असतो तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. कुठल्याही गोष्टीचा नीट साधक बाधक विचार करून निर्णय घेणं, हा प्रकार वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. हॅपी गो लकी किंवा सकारात्मक जो विचार असतो किंवा सकारात्मक जी दृष्टी असते, ही सकारात्मक दृष्टी वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. आता आपण चर्चा करू की कर्क राशीच्या व्यक्ती असतात त्यांचंच नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारी रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे. या राशी स्त्री रास आहे. राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि चर स्वरूपाची ही रास आहे. संपूर्ण गृहिणीची ही रास म्हणता येईल. एकंदरीतच पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की या राशीमध्ये नजरेत भरण्यासारखं असते ते म्हणजे यांचं सौंदर्य. अभिजात सौंदर्य लाभलेली ही रास आहे. यामुळेच यांच्या सौंदर्यानेच बऱ्याचदा यांच्याबद्दलचे सकारात्मक एक भाव मनामध्ये येऊन जातो आणि त्यातच मुळात यांचं बोलणंसुद्धा खूप चांगलं असतं. कुठल्याही विषयावरती तासनतास गप्पा मारण्याची जी हातोटी आहे ती कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येते. खरं तर ही जी रास आहे ही नातेसंबंधावर बोलणारी आहे. घरातल्या व्यक्तींकडे ओढा या राशीचा बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. हा इतका जास्त असतो की आपल्या सुखापेक्षा फॅमिलीच्या किंवा कुटुंबातील व्यक्तींची सुख ही यांच्यासाठी खूप महत्त्वाची असतात आणि कुटुंबातील व्यक्ती सुखी असतील, आनंदात असतील तर यांचा आनंद किंवा यांचा जो मूड असतो तो खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीच्या ज्या व्यक्ती आहेत या थोड्याशा प्रॅक्टिकल आहेत, व्यवहारी आहेत. जसं की आपण वृषभ राशीबद्दल पाहिलं, पैसे कुठे, कधी, कसं करायचे, कशाप्रकारे कमवायचे, कशाप्रकारे ते त्याची गुंतवणूक करायचे, हा भाग कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो आणि मेहनती असतात, खूपच मेहनती असतात आणि
जसा आणखीन एक गोष्ट यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खास करून दिसून येतं तो म्हणजे यांची भावनाशीलता. प्रचंड भावूक असतात, छोट्या मोठ्या गोष्टींचा भावनेने विचार करणारे असतात. त्यामुळे कधी समजा भावना विवश होऊन किंवा भावनेच्या विपरीत काही गोष्टी आल्या किंवा झाल्या तर यांच्या डोळ्यात अश्रू फार लवकर येतात आणि ते प्रत्यक्षात दिसतात सुद्धा. त्यामुळे भावनातीत होणारी ही रास आहे. असं जरी असलं, नाजूक जरी वाटणारी ही रास असले तरी मेहनत करणं या राशीला खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येतं. घरात राहणं, घरातल्या व्यक्तींमध्ये राहणं हे या राशीला खूप आवडतं. बाहेरच्यापेक्षा घरामध्ये राहून कामं करणं हे या राशीच्या व्यक्तींना खूप आवडतं आणि ही गोष्ट पुरुषांच्या बाबतीतसुद्धा तेवढ्याच प्रमाणात दिसते. होमसिकपणा जो आपण म्हणतो, होमसिकपणाचा हा जो गुणधर्म आहे, हा कर्क राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणारी ही रास आहे. तर आता जसं आपण चर्चा करत आहोत की वृषभ रास आणि कर्क रास दोन्ही राशी समजा रिलेशनशिपमध्ये असेल तेव्हा किंवा प्रेमामध्ये असेल. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क जी रास आहे ही रिलेशनशिपमध्ये येणं थोडंसं कठीण असतं. कारण घरातल्यांचा जो इन्फ्लुएन्स आहे, प्रभाव आहे, तो कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच जास्त प्रमाणात दिसतो. खास करून आईशी जवळीक साधणारी ही रास आहे. त्यामुळे मातेच्या, आईच्या शब्दाच्या बाहेर जाणं यांना तसं आवडत नाही, जमत नाही किंवा त्यांना ते अपराधीपणाचं वाटतं. तरीसुद्धा जर का कर्क रास प्रेमामध्ये आली किंवा रिलेशनशिपमध्ये आली तर समोरच्या व्यक्तीची संपूर्ण जबाबदारी घेणारी ही रास आहे. म्हणजे वृषभ राशीच्या रिलेशनशिपमध्ये जसा आपण विचार करतोय की वृषभ राशीच्या रिलेशनशिपमध्ये आले तर वृषभ राशीची संपूर्णपणे जबाबदारी ही कर्क राशीच्या ज्या व्यक्ती आहेत ही घेते आणि त्यांनी काय करावं, काय नाही करावं, कशाप्रकारे आयुष्य जगावं, कशाप्रकारे या सगळ्या गोष्टीची जी जबाबदारी आहे ती कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या जास्त प्रमाणात दिसून येते. दोन्ही ज्या राशी आहेत म्हणजे वृषभ राशी आणि कर्क राशी या एकमेकांना संपूर्णपणे कम्पॅटेबल आहेत. राहणीमान, जीवनाकडे बघण्याची दृष्टी, प्रेमामध्ये त्यांच्या अपेक्षा या जवळजवळ दोन्ही राशीच्या सारख्या दिसून येतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारीपणा. हा जो व्यवहारीपणा आहे हा वृषभ राशी आणि कर्क राशी दोघांमध्येही तेवढ्याच प्रमाणात दिसून येतो. म्हणूनच एकंदरीत सांगायचं झालं तर या दोन्ही राशी समजा रिलेशनशिपमध्ये असतील तर प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन फारसे दिसून येणार नाही. तिथे एकच दोन गोष्टी तिथे जास्त लक्ष देणं गरजेचं राहील. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कर्क राशीच्या जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने लक्षात ठेवावी लागेल. ती म्हणजे कर्क राशीला जरी तुम्ही काय बोललात तरी त्यांच्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबद्दलची उणीधुणी किंवा त्यांच्याबद्दलचे अपशब्द अजिबात काढू नका. खास करून त्यांच्या मातेबद्दल किंवा घरातल्या व्यक्तींबद्दल. हा जो भाग आहे हा तुम्हाला प्रकर्षाने सांभाळणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये असणारा थोडासा अहंकार किंवा इगो, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा भाग वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये थोडा जास्त दिसून येतो. आणि ज्यावेळेस जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडासा हट्टीपणा हा कमी करावा लागतो. कारण रिलेशनशिपमध्ये किंवा कुठल्याही नातेसंबंधात तडजोड असणं अत्यंत आवश्यक आहे. तडजोड जर का तुमच्याकडून होत नसेल तर ते जे नातेसंबंध आहेत हे टिकणं थोडंसं कठीण होऊन बसतं. आणि उलटपक्षी कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कर्क राशी तडजोडीला कायम तयार असते. त्यामुळे कर्क राशीसाठी हा काही मोठा मुद्दा नाही. मात्र वृषभ राशींनी ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. या 2-3 गोष्टी जर का तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवल्यात तर अर्थातच तुमचं जे नातेसंबंध आहे, तुमचं जे प्रेम आहे, रिलेशनशिप आहे ते अतिशय उत्तम आणि व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकेल. या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन जर का तुमच्या रिलेशनशिपमध्ये येत असेल तर तुमची जी कुंडली आहे किंवा पत्रिका आहे ही पाहणं गरजेचं ठरेल. त्यानुसार त्या संदर्भात जास्त खुलासेवार सांगता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं वृषभ रास आणि कर्क रास दोन्ही समजा रिलेशनशिपमध्ये असेल तर त्याची रिलेशनशिप कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.